नमस्कार, मी सुरेखा चेनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने शॉर्ट कुर्ती कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं ते बघणार आहोत. तर चला इथं कटिंग कशा पद्धतीने करायचं पूर्णपणे व्हिडिओ दाखवून देते. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण एकच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. तर शॉर्ट कुर्ती शिवायसाठी मी हा 1.5 मीटर कापड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर नाजूक कापड आहे. तर चला इथं पूर्णपणे कशा पद्धतीने कटिंग करायचं ते दाखवून देते. तर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलंय मी. फोल्ड बाजू माझ्यापाशी आहे, तुम्ही बघू शकता इथं. दोन्ही मागची आणि पुढची एकत्र कटिंग करणार आहे, त्यासाठी मी 2 भागांनी इथं फोल्ड करून घेतलंय. आणि समोर जी आहे ती ओपन बाजू आहे, तुम्ही बघू शकता इथं. फोल्ड व्यवस्थित घडी घालायची असते आपल्याला कापडचं. तर अशा पद्धतीने इथं कापडची घडी घालून घेतलेलं आहे. तर पूर्ण उंची आपल्याला आपली अनुसाराने उंची घ्यायचं असतं. तर मी इथं 30 इंच उंची ठेवलेली आहे. शॉर्ट कुर्तीची उंची मी इथं 30 इंच घेणार आहे. वरून मी इथं एकदाच बघा आर्महोलचं मार्किंग, त्याच्यानंतर कंबरची माप आणि हिप राऊंडची माप इथं एकदाच मी मार्किंग करून घेते. आणि ही झाली पूर्ण उंचीची. तर इथं हिप घेरची 20वर इथं मार्क करून घेते मी अशा पद्धतीने. आर्महोल मी इथं 7.5 घेतलंय. त्याच्यानंतर इथं शोल्डर घेते. सर्वात अगोदर इथं वरच्या बाजूला मी शोल्डर घेणार आहे. तर शोल्डर मी 7 इंचाचं घेते, कारण इथं आपल्याला बोटनेकमध्ये कुर्ती रेडी करणार आहोत. आता इथं आर्महोल बघा मी 7.5चं घेतलं. अर्धा इंच वरून कमी होईल, शोल्डर उतरतोय त्यावेळेला, त्यामुळं मी इथं 7.5 इंच घेतलेला आहे. त्याच्या पुढं आता इथं छातीचा चौथा भाग 9 इंच, त्याच्या पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. आता इथं खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग घेणार आहे मी. इथं छातीचा चौथा भाग झाला, इथं कमरेचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. इथं आपल्याला हिप राऊंड चा चौथा भाग घेतलं 10 इंच, आणि इथं सुद्धा 10 इंच घेतलं. त्याच्या पुढं मी 1 इंच घेतले खालच्या बाजूला हिप राऊंडला, आणि बॉटम घेरला मी इथं 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे इथं फोल्डिंगसाठी म्हणून. त्याच्यानंतर आपल्याला इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता इथं खूप सुंदर सोपी पद्धतीने सांगितलेलं आहे. पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरूच नका. तर त्याच्यानंतर इथं आर्महोलसाठी मी 1 इंच दिलं मागच्या आर्महोलसाठी, आणि गोलाकार दिलं. पुढच्या आर्महोलसाठी मी अर्धा इंच आतल्या बाजूला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आतल्या बाजूनं मी इथं 1 इंच घेतला आणि आर्महोलचा राऊंड दिलं पुढच्या बाजूला. आता इथं शोल्डर उतर देते मी अर्धा इंच, आणि गळा रुंदी 3.5चं गळा रुंदीचा मार्क करून घेतला, आणि शोल्डर उतरची लाईन अशा पद्धतीने आखून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे इथं आखून झालेलं आहे. तर आपल्याला इथं कटिंग राहिले, कटिंगसुद्धा इथं करून घेतलं, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. इथं कटिंग करून घेतलं. वरच्या बाजूचे 2 भाग वेगळे करून घेते मी, कारण पुढचं आणि मागचं अशा पद्धतीने वेगळं करून इथं आर्महोलचं राऊंडसुद्धा इथं कटिंग करून घेते पुढच्या बाजूचं अशा पद्धतीने. खूप सोप्या पद्धतीने सर्व समजेल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या. आता इथं मेन फिटिंगच्या वेळेला आपल्याला ही नॉचेस देऊन घ्यायची असते. तर इथं देऊन घेतलेलं आहे मी. तर इथं मागची आणि पुढची बाजूची कटिंग झालेली आहे. आता इथं स्लीवची कटिंग करून घेते. त्याच्या अगोदर मी नेकचं कटिंग करून घेते इथं कॅनव्हास पेपरमध्ये. गळा रुंदी 3.5 घेतलेला आहे, आणि उंची मी 4 घेते. त्याच्या पुढं मी 2.5 इंच खालच्या बाजूला घेणार आहे. पुढचा गळा आहे ही.
तुम्ही बघू शकता. ते सर्वात अगोदर असा चौकोन बॉक्स बनवून घेते आणि वरच्या बाजूला इथं गोल नेक रेडी करून घेते. त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथं 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घेऊन इथं आपल्याला व्ही आकारमध्ये नेक रेडी करायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि इथं पाव इंच अर्धा किंवा पाव इंच घेऊ शकता. इथं मी इथं पाव इंच घेतलेला आहे. अशा प्रमाणाने तिरकी लाईन आखून घेते आणि इथं एक्स्ट्रा 1-1 इंच मार्जिन ठेवून कॅनव्हास पेपरमध्ये अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला मी मार्क करून घेते आणि इथं कटिंग करून घेते. खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रमाणाने कोणत्याही आकार देऊन तुम्ही नेक डिझाईन बनवू शकता. तुम्हाला हवे तसला नेक डिझाईन इथं बनवून घेऊ शकता कॅनव्हास पेपरवर. अशा पद्धतीने मी फ्रंट बाजूचा नेक रेडी करणार आहे. खूप सोपी पद्धत सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर कोणत्याही मापाचं तुम्हाला कुर्ता किंवा ब्लाऊजची कटिंग हवी असले तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या कमेंट अनुसारच मी इथं स्टिचिंग सांगते. आता इथं बघा अशा प्रमाणाने मी एक्स्ट्रा कापडमध्ये कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला आहे इस्त्री मारून. त्याच्यानंतर मी इथं स्लीवची कटिंग करते. छातीचा चौथा भाग त्याच्या पुढे एक्स्ट्रा मार्जिन घेते 1.5 इंच आणि वरून मी इथं 3.5 मुंडाचा आकार मुंडा खोल घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार दिलेला आहे. खालच्या बाजूला 5.5 इंच दंड घेर घेतलं. पुढं 1.5 इंच 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही टॉपमध्ये 2 इंच घेतलं तर तुम्ही स्लीव्जमध्ये पण 2च इंच घ्या. मी इथं 1.5 सगळीकडेच घेतलेलं आहे. तर अशा प्रमाणाने स्लीवची सुद्धा इथं कटिंग झालेली आहे. तुम्हाला अजून कोणत्याही मापाची ब्लाऊजची कटिंग किंवा ड्रेसची कटिंग पाहिजे असले तर तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. तर इथं सर्वात अगोदर मी स्टिचिंग करताना फ्रंटचं नेक रेडी करून घेते. तुम्हाला दाखवते. इथं खालची बाजू मी इथं सव्वाची ठेवून घेतले. वरचं नेक काय ते उलटं ठेवून घेतले. तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला फिरवून घ्यायचा असतो. तर कॅनव्हासवरती टिप न मारता कॅनव्हासला चिटकून मी इथं टिप घेते. तुम्ही बघू शकता इथं आणि सरळ खालच्या बाजूला आलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण इथं नेकला मी स्टिच करून घेतलं. आता आपल्याला इथं कटिंग करायचं आहे. 1/2 इंच ठेवून मार्जिन 1/2 इंच कापडचं ठेवून इथं कटिंग करून घेते आणि नॉचेस देऊन इथं पलटी मारून घेते इथं नेकचा. अशा पद्धतीने कोणत्याही आकारचं तुम्ही इथं नेक बनवू शकता. खूप सुंदर रेडी होतोय. नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. त्याचबरोबर तुम्ही नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरूच नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणताही फ्रॉक ड्रेस किंवा ब्लाऊज स्टिचिंग हवे असले तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता मला. मी स्टिचिंग करून तुम्हाला पाठवीन. तर इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं फ्रंटचा नेक रेडी झालेला आहे. मी आता काय ऑनलाईन स्टिच करून द्यायचं म्हणते. त्यामुळे तुम्हाला सांगते. तुम्हाला पण हवे असलं तर नक्की तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये. त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट सुद्धा करू शकता ह्या व्हिडिओच्या खाली. तर आता इथं नेक दोन्ही पण रेडी झाले. त्याच्यानंतर शोल्डर अटॅच केलं आणि ओव्हरलॉक बनवून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव जोडून घ्यायचा आहे. स्लीव्ज इथं तुम्ही बघू शकता सेंटर पॉईंट काढते मी. सेंटर पॉईंट काढून पुढच्याच बाजूला यायला हवे त्या पद्धतीने जोडून घेते. त्याच्या अगोदर मी इथं शोल्डर पट्टी किती आहे बघून आपल्याला शोल्डर पट्टी किती पाहिजे तेवढी इथं मार्क करून घेतला आणि त्या मार्कवर टिप मारून घेते. इथं तुम्ही बघू शकता. तर दोन्ही स्लीव्ज पण अटॅच झालेली आहे. त्याच्यानंतर मी इथं ओव्हरलॉक सुद्धा बनवून घेतलं. खालच्या बाजूला मी अर्धा इंच ठेवून टिप मारून घेतलं. आता इथं तुम्ही बघू शकता छातीचा दुसरा भाग 2 फोल्ड आहे ते त्यासाठी मी इथं छातीचा दुसरा भाग घेतलं. कमरेचा दुसरा भाग घेते फिटिंग करायसाठी आणि हिपचा दुसरा मार्जिंग असं ठेवून इथं तुम्ही बघू शकता 1.5 इंच राहिलेलं आहे आपलं कापड. अशा मार्किंग करून घेते आणि इथं मार्किंगवरच मी
टिप मारणार आहे. त्याच्यानंतर दंडघेर मार्क करून घेतलं 5.5 आणि अशा पद्धतीने रेष आखून घेतलं. दोन्ही बाजूला पण रेष आखून घेतलेला आहे. आता इथं टिप मारून घेते. कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे एकच व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा होईल. तरीसुद्धा पूर्णपणे व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि शिकाय पण भेटेल. घरच्या घरी तुम्ही व्हिडिओ बघून कशा पद्धतीने कटिंग करायचं, कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येते त्या तुमच्या. तर इथं दोन्ही बाजूची पण फिटिंग झालेली आहे आणि ओव्हरलॉकसुद्धा बनवून घेतलं मी. आता इथं कटघेर बनवून घेते. तुम्ही बघू शकता इथं कटघेरसाठी थोडंसं सरळ कटिंग केलं आणि इथं अशा पद्धतीने फोल्ड करून खालच्या बाजूनं मी इथं सुरुवात करते कटघेर बनवायसाठी. खूप सुंदर असं चौकोनी कटघेर रेडी होतोय अशा पद्धतीने. जर तुम्ही स्टिचिंग केल्यावर लॉंग कुर्तीसुद्धा अशाच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करून घेऊ शकता. फक्त लॉंग म्हणजे तुम्हाला उंची किती पाहिजे तेवढी तुम्ही उंची वाढवून घेऊ शकता ह्याच्यामध्ये. तर इथं बघा सुई आतच ठेवलेलं आहे आणि फिरवून घेतलं आणि इथं अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड करून इथं स्टिचिंग करून घेतलं मी. खूप सुंदर असा कटसुद्धा रेडी होतो. तर आता दोन्ही बाजूची पण इथं कटघेर बनवून झालेले आहे. आता खालच्या कडेचं मी फोल्ड करून शिवणार आहे. तर त्याच्या अगोदर इथं थोडंसं वर खाली झालेलं कापड मी एकसारखं कटिंग करून घेते आणि अर्धा इंचाचे ते फोल्ड करून स्टिचिंग करून घेते. अशा पद्धतीने मी इथं पूर्णपणे तुम्हाला शॉर्ट कुर्ता कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं पूर्णपणे दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला शॉर्ट कुर्ता पाहिजे असला तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला तुमच्या साईज अनुसाराने मी स्टिचिंग करून पाठवीन. तर चला अशा पद्धतीने पूर्ण स्टिचिंग आणि कटिंग झालेलं आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. चला तर मग बाय.